Alright, so from today we are going to start routing in React. Routing हा पार्ट ऍक्च्युली रिएक्ट मध्ये येत नसतो. त्यासाठी आपल्याला सेपरेट लायब्ररी घ्यावी लागते. ठीक आहे. माईक बंद करा प्लीज. हा, ठीक आहे. तर पहिले बघू आपण राउटिंग वगैरे काय असते. तुम्ही ऑलरेडी केलेली पण आहे. जसं तुमच्या HTML CSS मध्ये तुम्ही नॅव्हिगेशन केलं असेल. ठीक आहे. एका पेज मधून दुसऱ्या पेज मध्ये ट्रॅव्हल करणं इज नॅव्हिगेशन, राईट? तर तसंच आपलं राउटिंग आहे. म्हणजे तुम्ही सपोज एक ऍप्लिकेशन मध्ये एंटर केलं. लेट मी शो यू सम ऍप्लिकेशन. एक मिनिट थांबा. एक मिनिट मी तुम्हाला एक ऍप्लिकेशन दाखवून देतो. एकच मिनिट द्या. अच्छा, दिसते. तर मी जेव्हा इथे क्लिक करतो बघा, पेज लोड होत नाही माझा कधीच. इथे बघा रिफ्रेशच्या ठिकाणी पेज लोड नाही होत. मी इथे क्लिक करतो, ते जातो, एखाद्या मेल मध्ये एंटर करतो, वापस येतो. पेज कधी लोड नाही होत. मी इनबॉक्स मधून इथे जातो, पेज लोड नाही होत. ठीक आहे. सो दिस इज सिंगल पेज ऍप्लिकेशन. ठीक आहे. म्हणजे काय, पेज लोड न होता आपण एक पेज मधून दुसऱ्या पेज मध्ये ट्रॅव्हल करतो. लेट अस दिस इज इनबॉक्सचा पेज. मी स्टार्टच्या पेज मध्ये गेलो, ड्राफ्टच्या पेज मध्ये गेलो, सेंडच्या पेज मध्ये गेलो. वरती URL बघा चेंज होते. सेंट आले इथे वरती, इथे इनबॉक्स येईल, स्नूज्ड, ड्राफ्ट. ठीक आहे. तर पेज चेंज होते, URL चेंज होते, पण पेज रिफ्रेश नाही होते. म्हणजे हा जो कंपोनंट आहे आपला मेन कॉन्टेंट ज्याला आपण म्हणू शकतो, तो फक्त चेंज होतोय. तर हेच एक आहे रिअल टाइम राउटिंगचे एक्झाम्पल. ठीक आहे. आता असंच काहीतरी आपण बनवणार आहोत विथ रिॲक्ट. सो स्टेप नंबर 1 फॉर राउटिंग. राउटिंग बेसिकली इज navigation from one page to another without refreshing. ठीक है. Navigating from one page to another refreshing the page. ठीक है. So step one, what we have to do is install the React router DOM package. कोर रिॲक्ट सोबत राउटिंग हा जो विषय आहे तो येत नसतो. फॉर राउटिंग यू हॅव टू इन्स्टॉल रिॲक्ट राउटर डॉम पॅकेज. ठीक आहे. आफ्टर इन्स्टॉलेशन थोडस त्याचा काय असेल सेटअप असेल. ठीक आहे. कॉन्फिगर, कॉन्फिगर द पॅकेज किंवा कोड म्हणा, ऍप्लिकेशन म्हणा, अकॉर्डिंग टू दी पॅकेज नीड. ऑल राईट. सो दोन गोष्टी आपल्याला करायच्या आहे. पहिली गोष्ट तर रिॲक्ट राउटर डॉम हे पॅकेज इन्स्टॉल करायचं आहे. नेक्स्ट वी हॅव टू कन्फिगर इट. कन्फिगरेशन काही खूप जास्त हार्ड नाही. सो फॉर installing package, we'll have to go to terminal, npm install, npm is in npm install react router dom आणि @types react router. दोन पॅकेज करतो इन्स्टॉल. ठीक आहे. it will take some time. ओके.
packages are installed. Next step. Next step is, अच्छा बघा पॅकेज इन्स्टॉल झाले. तुम्हाला बघायचे असेल तर यू कॅन गो टू package.json. हे तुम्हाला ते राउटर, हे बघा रिॲक्ट राउटर डॉम इन्स्टॉल झालेला आहे ऑफ वर्जन 5. अच्छा, we can also go ahead and give the mm, version as 6 as well. Let me check if we can do that. नवीन वर्जन आहे त्याचं ऍक्च्युली. नाही आलं वाटतं ना, रिॲक्ट डॉट डॉमचं 6 वर्जन आलं होतं. ठीक आहे, लिव्ह इट. वी कॅन डू इट. फाईन. अँड आता ते जे मी कॉन्फिगरेशन बोललो होतो, कॉन्फिगरेशन काय छोटंसं आहे. गो टू index.tsx फाईल. इथे तुम्हाला एक कंपोनंट दिला गेलेला आहे त्या पॅकेजमध्ये. सो लेट अस इम्पोर्ट दॅट कंपोनंट. Import something from React Router DOM, and that component is browser router. ठीक आहे. सो ते कुठे यूज करायचं आहे, त्याला आपल्याला बनवायचं आहे ऍप कंपोनंटचा पॅरेंट कंपोनंट. ठीक आहे. सो browser router, and like this you have to perform a simple configuration. काय करायचे, index.tsx फाईल मध्ये जायचे. तिथे ब्राउझर राउटरला करायचे इन्स्टॉल, सॉरी नॉट इन्स्टॉल, इम्पोर्ट. आणि त्याला ॲज अ पॅरेंट ऑफ ऍप कंपोनंट त्याला घ्यायचं आहे. ठीक आहे. तर ती जी राउटिंग तुमची पॉसिबल होते ती, त्याचा पॅरेंट कंपोनंट कोण आहे तर हा कंपोनंट आहे, ब्राउझर राउटर. ठीक आहे. सो दॅट्स अवर स्टेप नंबर 2. आता काय करायचं आपल्याला, स्टेप नंबर 3, कॉन्फिगर दी, ओ शिट, कॉन्फिगर दी राउट्स. ऑलराईट. तर आता आपल्याला राउट कॉन्फिगर करायचे आहेत. सो व्हॉट वी विल डू इज, विल क्रिएट 2 कंपोनंट्स. वन इज दी होम पेज आणि वन इज दी अबाउट पेज. चालेल. So let us go to routing. Where is the routing components? Routing. So home component किंवा home page dot tsx and about page dot tsx. आणि हे दोन्ही काय असतील तर फंक्शनल कंपोनेंट्स असतील. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, गो टू ऍप डॉट tsx. इथे सिम्पली जर मी आता इथे होम कंपोनंट आणि अबाउट कंपोनंट दोन्ही जर दाखवून दिले, कसं तर होम पेज आणि अबाउट पेज. सो फॉर दॅट अबाउट पेज, तर ते एक साथ दिसतील आपल्या आउटपुट स्क्रीनवर. बघा, होम पेज, अबाउट पेज. आता मला काय करायचंय, मी 2 बटन बनवतो, किंवा विदाउट बटन पहिले करून घेऊ, नंतर बटन बनवू आपण. ठीक आहे. तर जसं मी इथे टाकेल स्लॅश होम म्हणून, तर फक्त होम पेज आला पाहिजे. आणि इथे मी जर अबाउट टाकलं तर फक्त अबाउट पेज आला पाहिजे. हे आपलं आजचं टास्क आहे. सो हाऊ टू डू दॅट, इथे तुम्हाला काय करायचंय, राऊट्स म्हणून एक कंपोनंट आहे, तो घ्यायचा आहे. अगेन राऊट्स कुठून येतो तर, सॉरी, राऊट्स कुठून येतो, रिएक्ट राउटर डॉम या पॅकेज मधून येतो. ठीक आहे. राऊट्स मध्ये यू कॅन यूज अ राऊट विच इज सिंगल राऊट. ठीक आहे. तो पण इन्स्टॉल होईल, इम्पोर्ट होईल. राऊट अँड राऊट्स. ठीक आहे. राऊट्स मध्ये मल्टिपल राऊट असतील. तर हा राऊट काय असेल, हा असेल बाबा जेव्हा पाथ आपली स्लॅश होम होते
तेव्हा एक एलिमेंट जो आपला होम कंपोनंट आहे, होम पेज, त्याला रेंडर करायचे. आणि जेव्हा तीच पाथ स्लॅश अबाउट होते तेव्हा अबाउट पेजला रेंडर करायचे. सो जेव्हा जेव्हा इथं मी काहीच टाकत नाहीये तर काहीच दिसणार नाही. जेव्हा जेव्हा मी स्लॅश होम करतो, होम पेज आलं. आणि स्लॅश अबाउट केलं तर अबाउट पेज आलं. बट स्टिल देर इज सम इशू. पेज आपलं रिफ्रेश होते. लेट अस सी द इशू. त्यासाठी आपण एक काम करू, बटन्स बनवून घेऊ पहिले. ठीक आहे. आणि ते बटनावर होम आणि अबाउट पेजवर म्हणजे ते क्लिक करून समजेल आपल्याला मग. सो लेट अस क्रिएट टू बटन्स. इथे इथे इथे. ठीक. लेट अस से आपण काय करतो, एक नॅवबार घेतो. नॅवबार तुम्हाला माहिती आहे ना? शो लेट अस. कुठे गेलं राउटिंग? बुटस्ट्रॅपचं नॅवबार भेटेल का नॉर्मली? थांबा, लेट अस गिव मी अ मिनिट. आय सर्च फॉर नॅवबार डायरेक्टली. जर भेटला तर खूप छान. एकच मिनिट हो, मी जरा बघतोय. ठीक आहे, बेसिकच घेऊन टाकतोय एखादा. अच्छा, एक काम करतो. हम्म. Okay, I've got something, but for that we have to install this package. So let us install the package. Mm-mm. At the rate types. Since we are using TypeScript, at the types देणं गरजेचं आहे. Types bootstrap and at the rate types. By the way, इथे 4 dependencies install होतात. ठीक आहे. It will take some time. And also ह्या ह्याला आपण कॉपी करू घेऊ. ठीक आहे, थोडा वेळ लागेल. झालं. ठीक आहे. काय आपलं नाव बारक नाव आहे ना. Let us use that navbar in app.tsx. Oh shit, काय झालं? काय बोलतो नाहीये? ओके, कोड काय जुना आहे का?
बरोबर नाहीच आहे का पॅकेज? इक्वल टू एक्सपेक्टेड. नो सजेशन्स. बरोबर प्रॉप्स. इंटरफेस. लीव इट. सर नॉर्मल बूटस्ट्रॅप घेऊन घ्या ना. नॉर्मल बुटस्ट्रॅप घेऊ का? हा सर एवढं करायचं काम नाही तिथे. बरं तू म्हणतोस म्हणून घेतो आता. हम्म. बार विथ रेक्ट अँड बुटस्ट्रॅप आणि हा बुटस्ट्रॅप नॉर्मल नाही का? ठीक आहे. बुटस्ट्रॅपची सीडी लिंक पण द्यावी लागेल आपल्याला. लिंक इम्पोर्ट असेल त्याचं कुठतरी. हे तरी इम्पोर्ट स्टेटमेंट असायला पाहिजे फक्त. थांब. तिथे आलो का फिरून फिरून? ठीक आहे लिंक टॅग चल ठीक आहे रे पण ते टाकावी कुठे लागेल ते बघायला लागेल नाही का? CND वाव CDN करायचं. इम्पोर्ट. सर इथे लिंक भेटणार नाही आपल्याला, इन्स्टॉल करावं लागेल याच्यात मध्ये. एवढं काय बसून करणार आहे? इंडेक्स मध्ये सर. भेटलं तर ठीक आहे नाही नॉर्मल. अच्छा काय जबरदस्ती ना आपली. येस येस येस. मारू दे सोड. जाऊ द्या. आपण नॉर्मलच करू आपलं आपलं. एक डिव असेल त्या डिव मध्ये काय असेल त्याची स्टाईल सांगतो मी. विड्थ त्याची असेल 100%. ठीक आहे. अँड हाईट असेल लेटेस्ट से आय डोंट नो 3 rem. आणि काय असेल बॅकग्राऊंड कलर. बॅकग्राऊंड कलर काय टाकू? ग्रे लाईट ग्रे. लाईट ग्रे टाकू त्याच्यामध्ये काही टेक्स्ट टाकू त्याला. Let us use it in app.tsx. वर मध्ये काय करायचं त्याला आता? चला इथे आपण बटन्स घेऊ. नाही बटन नाही घेऊ शकत आपण तिथे. आपल्याला
आपण नॉर्मली काय घेतो, अँकर टॅग घेतो बघा, आठवते का तुम्हाला? ULEL आहे अँकर येस टॅग. सर. हा, तर आता इथे आपण काय करूयात त्याला, थांबा बरं ठीक आहे. इन्स्टेड ऑफ अँकर टॅग, बघ आपण नॉर्मल काय केलं असतं, अँकर टॅग घेतला असता असा, HRF घेतला असता, स्लॅश होम टाकलं असतं, आणि अँकर टॅग बंद केला असतं, आणि त्यामध्ये काहीतरी टेक्स्ट टाकला असतं असं की होम, आणि सेम विथ अबाउट. ठीक आहे, याने पण तुम्हाला ते दिसेल. रिफ्रेश वगैरे जे चिपकून झालं ते होम अबाउट. So what you will do is, let us डिस्प्ले फ्लेक्स करू का? पण थांबा, डिस्प्ले फ्लेक्स नको, इथेच आपण स्टाईल यूज करू. मार्जिन, कसं ते टॉप राईट बॉटम लेफ्ट असं काहीतरी असतं नाही का? टॉपला काय नाही, राईटला किती, 110 जास्त होईल. थांबा, मला काय एवढं माहिती नाही बरं का. हॅलो. ठीक आहे, व्हॉट एल्स डू वी नीड? बघ झालं. तो होमवर क्लिक केलं तर होम झालं पाहिजे, अबाउट क्लिक केलं अबाउट झालं पाहिजे. होतंय पण पेज रिफ्रेश होते, दॅट इज द इशू. So instead of anchor tag, we are going to use link tag, and this comes from React Router DOM. So actually tag बोलण्यापेक्षा तो componentच आहे, and we don't have href attribute. आपल्याकडे attributeचं नाव काय आहे, तर to असं नाव आहे, link to. ठीक आहे, आणि if we go ahead and see, now the page not refreshing, बघा पेज रिफ्रेश होते का? आता काय होते माहितीये की नावबार तसंच आहे, त्या नावबार मधलं कंटेंट तसंच आहे, फक्त खालचा कंपोनंट काय होतो तो चेंज होते. लेटस, बट ठीक आहे, लेटस वेटस काय नाही, नॉर्मली तुम्हाला हेच करायचं. आज किती वाजले तर 9:30 वाजले, जास्त शिकून फायदा नाही आज. बघा, लेटस डिव्हाइस, आणि सांगतो मी काय करायचं ते. नॅव्हिगेशन राउटिंग म्हणजे काय, नॅव्हिगेटिंग फ्रॉम वन पेज टू अनदर विदाउट रिफ्रेशिंग. त्यासाठी सगळ्यात पहिला आपण काय केलं, रिॲक्ट राउटर डॉम हा पॅकेज इन्स्टॉल केला. ठीक आहे, त्याला कन्फिगर केलं. कन्फिगर कसं केलं तर ब्राउझर राउटर नावाचा जो कंपोनंट आहे त्याला आपण पॅरेंट कंपोनंट बनवलं, कोणाचा, ऍप कंपोनंटचा. तर ते आपण कुठे केलं तर ऍप डॉट टी एस, सॉरी index.tsx च्या फाईलमध्ये केलं, ब्राउझर राउटर. ठीक आहे, त्याचा चाइल्ड कोण, ऍप कंपोनंट. आणि ऍप कंपोनंट मध्ये आपण काय केलं, एक सिंपल नॅवबार घेतलेला आहे. ठीक आहे, आणि राउट्स मध्ये, राउट पण कंपोनंट आहे, राउट्स कंपोनंट आहे, त्याचा चाइल्ड आहे राउट कंपोनंट. राउट कंपोनंट मध्ये आपण सांगितलं की जेव्हा जेव्हा पाथ स्लॅश होम असेल तेव्हा तो कुठला एलिमेंट शो करायचा आहे, तर होम कंपोनंट. जेव्हा जेव्हा पाथ स्लॅश अबाउट होईल त्या टायमाला अबाउट कंपोनंट रेंडर करायचं आहे, दॅट्स इट. आता इन केस तुमचा एखादा नवीन पेज असेल, जसं की फॉर एक्झाम्पल कॉन्टॅक्ट अस, तर काय होईल इन फ्युचर, तुम्ही काय कराल, फक्त राऊट पाथ स्लॅश कॉन्टॅक्ट, आणि एलिमेंट काय असेल तुमचा, तर कॉन्टॅक्ट अस एक पेज असेल डॉट टी एस एक्स, तो अजून बनवला नाही आपण, म्हणून एरर येतोय. ठीक आहे, आणि बिफोर दॅट लेट अस क्रिएट अ पेज, contact us dot tsx and rfce, that's it. Let's refresh this page. काय बोलतोय, इम्पोर्ट नच झालं ते बरोबर, इम्पोर्ट नाही केलं आपण. ठीक आहे, नाव टू नॉट बी एन इश्यू. होम, अबाउट,
आणि जर मी कॉन्टॅक्ट टाकलं तर कॉन्टॅक्टला जाईल तो. तर कॉन्टॅक्ट आपल्याला फक्त काय करावं लागेल, आता नॅवबार मध्ये एक कंपोनंट ऍड करावं लागेल. आय मीन एक काय बोलतात त्याला, इथे लिंक टॅग मध्ये एक एक्स्ट्रा टाकावं लागेल, जो की असेल स्लॅश कॉन्टॅक्ट. आणि ते पण कॉन्टॅक्ट. अच्छा, बाय द वे, आय डोंट थिंक हे पण जास्त लागेल. झिरो. आता ही स्टाईल आपण अप्लाय करू. अच्छा, एक मिनिट, एवढं केल्यापेक्षा सिम्पल वन टाइम टाकून देतो. ते मार्जिनच्या ऐवजी मार्जिन राईट करतो नाही का. हो. त्याची कॉन्टॅक्टची गरज नाही, पण ठीक आहे, टाकून देऊ. बघा, सो वी हॅव होम पेज, अबाउट पेज अँड कॉन्टॅक्टस पेज. एव्हरीथिंग इज देअर. काहीच रिफ्रेश वगैरे होत नाहीये. अँड दॅट इज युअर टुडेज असाइनमेंट. ठीक आहे, हे तुम्हाला क्रिएट करायचं ऑन युअर ओन. सो दॅट्स इट फॉर टुडेज लेक्चर. एनीवन विथ एनी डाऊट? I'll stop this recording.